रितेश देशमुख यांनी तर पूर्णपणे जान्हवीची वाट लावलेली आहे, तिची चांगलीच कानउघाडणी केली आहे। बाकीच्यांना बाहेर काढेन की माहित नाही, पण तुम्हाला नक्कीच बाहेर काढेन असं स्पष्टपणे ते जान्हवीला बोलून टाकतात। नमस्कार मंडळी, मी आहे योगेश। एंटरटेनमेंट आणि ज्ञानाची भूक भागवण्यासाठी घेऊन आलोय फ्रेश एपिसोड। तर आजचा हा शनिवारचा एपिसोड खरोखरच खूपच पॉवरफुल असणार आहे। म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे नक्कीच, कारण की जान्हवीनी जे काही या पूर्ण आठवड्यामध्ये धुमाकूळ घातलाय, जे काही लोकांच्या नाकामध्ये दम केलाय, त्याची सगळीच परतफेडणी आता तिला या एपिसोडमध्ये करायला लागणार आहे। रितेश देशमुख यांनी तर पूर्णपणे जान्हवीची वाट लावलेली आहे, तिची चांगलीच कानउघाडणी केली आहे। त्यामुळे तिला आता माफी मागत पूर्ण आठवड्यावर फिरायला लागणार आहे असं जसं वाटतंय। नुकताच कलर्स मराठीचा मराठी बिग बॉसचा एक प्रोमो रिलीज झालाय। त्या प्रोमोमध्ये दिसतंय रितेश देशमुख भयंकर चिडले आहेत जान्हवीवर। जान्हवीने जे काय अभिजित सावंत सोबत भांडणं केली होती त्याबद्दलच रितेश जान्हवीला बोलताना दिसतायत। महत्त्वाचं म्हणजे अभिजित सावंत यांच्याबरोबरच्या भांडणाचं फक्त आता ते बोलत आहेत, त्यानंतर अजून ती आर्या आहे, वर्षा उसगावकर ताई आहेत, त्यांच्याबरोबर जी काही भांडणं झालेली त्याचा तर वेगळाच हिशोब घेणार आहेत ते। तर प्रोमोमध्ये दिसतंय रितेश जान्हवीला अभिजितला जी काही तिने बांगड्या घालण्याची भाषा केली होती, म्हणजे अभिजितला बांगड्या घालून बस असं काहीतरी ती बोलत होती, त्याबद्दलच ते जान्हवीला बोलतात। जान्हवी, अभिजितला तुम्ही म्हणाला बांगड्या घाल, बांगड्या म्हणजे काय? बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असतं। याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर देश चालवतात, असं भयंकर चिडून रितेश देशमुख जान्हवीला बोलतात। त्यावेळी जान्हवी रडायलाही सुरुवात करते, पण पुढे रितेश देशमुख जान्हवीला हेही बोलतात, बाकीच्यांना बाहेर काढेन की माहित नाही, पण तुम्हाला नक्कीच बाहेर काढेन असं स्पष्टपणे ते जान्हवीला बोलून टाकतात। आणि हे बघून खरोखरच मनाला शांती मिळते। म्हणजे जान्हवीने खरोखरच खूप इरिटेट केले पूर्ण या विकेंडमध्ये। म्हणजे इतका कर्कश आवाज काढून ती भांडत असते, तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर ती त्यांच्यावरही चढून जाते, त्यांनाही काय बोलून देत नाही, नुसता आवाज मोठा करायचा आणि माझ्या नादी लागू नको असं बोलत, माझ्या नादी लागलं तर लई वाईट होईल असं काय काय तर बोलत धमकी द्यायचं काम ती फक्त या पूर्ण विकेंडमध्ये करताना दिसली। आणि विनाकारण कळा काढत सुटलेली असते ती। आर्याला तर तिने म्हणजे पर्सनली टार्गेट करायला सुरू केलंय, जसं की तिला काहीतरी मनातून पर्सनल ग्रज आहे तिच्याबद्दल। ती डोळ्यासमोर जरी आली तरी तिच्या तळपायची आग मस्तकात जाते। म्हणजे अशी एक लोक नसतात का की एखादी व्यक्ती त्यांना आवडत नाही तर ते त्याचा तिरस्कार करतात, समोर जरी दिसली तरी त्याला शिव्या वगैरे शाप वगैरे द्यायचं, असं काहीच जान्हवीचं चालू आहे बिनाकारणास्तव त्या आर्यासोबत। तर हे खूप चुकीचं आहे, घरातल्यांना पण ते दिसतंय आणि घरातले पण वैतागले होतेच या मुद्द्यावर। आता रितेश जी आलेले आहेत त्यांनी पूर्णपणे तिचा पाणउतारा काय काय असतं ते पूर्णपणे करून टाकले आणि ती रडायलाही लागली आहे। आता फक्त हे अभिजितच्या बाबतीतलं रितेश देशमुख बोलले आहेत, याच्या पुढे अजून बाकीच्या घरच्यांसोबतही जे काही वाद झाले आहेत या जान्हवीचे त्याबद्दल पण हिशोब अजून घ्यायचा आहे। तर ते सगळं आपल्याला आजच्या सॅटर्डेच्या रात्रीच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे। तुर्तास तुम्हाला काय वाटतं रितेश देशमुख यांच्या या भूमिकेबद्दल? तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटलं का? हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। 1000 सबस्क्रायबरचं आपलं टार्गेट आहे, ते पूर्ण करायचं, त्यासाठी मदत करा। धन्यवाद।